तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। अशातच कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यवतमाळ तालुक्यातील बोथबोडण शेतशिवारा शेतकऱ्यांनी कापूस जाळून आंदोलन केलं। शेतकरी आत्महत्या होत असताना राज्य सरकार उपाययोजना करत नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। तर कापसाला भाव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच कापसाची होळी केल्याचं पाहायला मिळालं आहे। शेताच्या बांधावरच आणि किती उद्विग्न हे शेतकरी झाले त्याची कल्पना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर या शेतकऱ्यांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि याच अधिवेशनमध्ये आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रश्न निकाली निघतील का, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील का, असे सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केले जात आहे। थेट आपण बोथबोडण या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांनी थेट शेतामध्ये आंदोलन केलेलं आहे। एकंदर पाहिलं तर शेतकऱ्यांनी जे आहेत शेतात कापूस फेकून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। या संदर्भात काही शेतकरी आहे त्यांच्यासोबत आपण त्यांना विचारू। भाऊ, आज अधिवेशन आहे, आज तुम्ही थेट शेतकऱ्याच्या तुमच्या शेताच्या बांधावर तुम्ही आंदोलन करत आहे, काय तुमच्या समस्या आहे? खरंच या अधिवेशनमध्ये तुमच्या समस्या दूर होतील का? काय सांगणार या संदर्भात? या चालू अधिवेशनात आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्या शेतमालाला भाव नाही, जे भाव 10 वर्षापूर्वी होते त्यापेक्षा सुद्धा कमी भाव आहे। पण आमचं खत असेल, आमचं बियाणं असेल, आमचं औषध असेल किंवा मजुरीचे दर असेल, हे दिवसेंदिवस वाढत आहे। त्या मानाने आमच्या कापूस आणि सोयाबीनला भाव हे अत्यल्प होत आहे। आमची मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी ज्या 5 डिसेंबर रोजी वसंतराव नाईक साहेबांनी शपथ घेतली त्याच दिवशी त्यांनी शपथ घेतली आहे, इतिहासाची पुनरावृत्ती करावी। त्यांनी सुद्धा शेतीबाबतीत चांगले निर्णय द्यावे, चांगला भाव द्यावा आणि शेतीवेळा मुख्यमंत्री म्हणून एक इतिहासाची पुनरावृत्ती करावी, एवढीच आमची विनंती आहे। आम्ही खूप परेशान झालेलो आहोत। आज कित्येक वर्षापासून कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे। मध्यंतर सोयाबीनला भाव वाढवलं होतं, कापसाला भाव वाढवला होता। कापसाला भाव वाढवल्यानंतर त्यांनी कमी का केलं? कारण काय आहे त्यांचं? तर आम्हाला फक्त कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव, आम्हाला दुसरा काही नको। काय मागणी आहे तुमची? फक्त आता अधिवेशन आम्हाला हेच मागणी आहे, सोयाबीनला भाव आणि कापसाला भाव। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।